सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट परिवारात स्वागत. मी शमा. आजची गोष्ट माझीच. आत्या मला जोर जोरात ओरडत होती. हो, माझ्या या वयात आत्या ओरडत होती. पण मला ना सहन होत नव्हतं, कारण माझं दुखत होतं डोकं. तिला हवं होतं एक मोठं पातेलं आणि ते नेमकं होतं माळ्यावरती. दुसरं तिचं काम होतं म्हणजे तिला काहीतरी ऑनलाईन शॉपिंग करायची होती, त्यासाठी माझी मदत हवी होती. मी तिला सांगितलं, हे बघ आत्या, मला आत्ता ना मायग्रेनचा त्रास होतोय, व्हिजन माझी ब्लर आहे, म्हणजे मला धूसर दिसतंय. मला बरं वाटलं की मी तुझी शॉपिंग करून देते आणि माळ्यावरचं पातेलं पण काढून देते. पण आत्ता डोकं दुखतंय ना, तर जरा प्लीज घोटभर कॉफी करून देतेस का? तर ती माझ्यावरती एवढी भडकली, म्हणाली, लाज नाही वाटत? म्हाताऱ्या माणसाला काम सांगतेस ते आणि स्वतः झोपून राहिलीयस. इतक्यात ऑफिसमधनं माझा नवरा घरी आला. त्याला कळलं की काय काय झालं असेल ते. त्याने मला कॉफी करून दिली, अगदी माळ्यावरनं पातेलं काढून आत्याला दिलं, आत्याची शॉपिंग सुद्धा करून दिली, पैसे सुद्धा भरले. आत्या निघाली, पण ती थँक्यू काही म्हणाली नाही किंवा अरे बाबा तू हे माझ्यासाठी केलंस, काहीही नाही, ॲक्नॉलेजमेंटच नाही. धुसफुसत गेली आणि जाताना तुझे पैसे देईन हो असं म्हणून गेली. गेल्यानंतर नवऱ्याने डोक्याला हात लावला, कारण तिच्यासाठी आम्ही पैसे खर्च करायचे, मी पैसे देते असं आत्याने सांगायचं आणि ते पैसे परत कधीही यायचे नाही. नवरा मला म्हणाला, अगं तू तिचं एवढं का ऐकून घेतेस? तर मी म्हटलं, अरे आपल्या घरामध्ये ती एकमेव मोठी व्यक्ती राहिलेली आहे. कोणी आहे का आपल्याला? आणि आपल्याला सांगितलंय की नाही की मोठ्यांची सेवा करावी. तर तो म्हणाला, अगं सेवा करायची म्हणजे तुझी तब्येत बघशील, तुझी अडचण काय आहे, काहीही नाही. तिने बोलवलं की तू उठून जाणार, तुझं सगळं काम राहिलं बाजूला. मला हे पटत होतं. तो म्हणाला की तू तिला सांगायला पाहिजेस. तर मी म्हटलं, अरे पण तिला असं सांगायचं कसं आणि कसं उलट सुद्धा बोलायचं? नवरा म्हणाला, हे उलट बोलणं आहे का? स्पष्ट शब्दात सांगायचं आहे, मर्यादा आखायच्या आहेत, बाउंड्रीज नकोत का काही? आताशाना मला नवऱ्याचं म्हणणं पटायला लागलं होतं, कारण मी तिला मोठी म्हणतेय, पण तिचा कुठे मला आधार वाटतोय का? असा जिव्हाळा वाटतोय का? काहीच वाटत नाहीये. रादर ती माझ्या घरी येणार असेल किंवा मी तिच्या घरी जाणार असेल तर ना डोक्यावरती एक टांगती तलवार असते, पोटात गोळा असतो, अरे बाबा सगळं नीट करू ना आपण, आत्या रागवणार तर नाही ना. मग प्रेमाच्या नात्यात असं वाटेल का? काहीतरी चुकतंय. बरं ती करायची कसं ना, की सगळ्यांच्या समोर असा आव आणायचा की मी हिला किती मदत करते. म्हणजे आत्ताचंच उदाहरण देते, माझ्या मुलाचं ठरलंय लग्न, सगळेजण बसलेले होते आणि हिने येऊन सांगितलं, शमा किती लकी आहे ना, माझ्यासारखी मोठी व्यक्ती घरामध्ये आहे आणि मी खमकी आहे ना कामाला. मला त्या क्षणाला इतकं बरं वाटलं, पण तसूभर सुद्धा तिची कामाला मदत झाली नाही. आली कुठे तर साड्या खरेदी करायच्या वेळेला एक महागडी साडी तिने चूज केली आणि मला म्हणाली, ही मला हवी. माझ्या बजेटच्या बाहेर होती, पण म्हटलं जाऊ देत, आत्या आहे म्हणून घेतली. सुनेने एक साडी पसंत केली, तीही मी लागलीच घेतली. तर आत्यानी मला बाजूला नेलं आणि म्हणाली, अगं तुला काही कळतं का नाही? सून म्हणाली आणि तू साडी घेतलीस, किती महागाईची आहे. मी म्हटलं, अगं आत्या, किती स्वस्त आहे ही साडी. तोंडातनं निघून पण गेलं, अगं तुझ्यापेक्षा तर कितीतरी स्वस्त आहे.
त्याच्यावरती भडकली. ती म्हणाली, मी आत्या आहे, ती सून आहे, प्रत्येक गोष्ट ऐकत बसशील तिची तर डोक्यावरती मिरे वाटणार नाही. मी म्हटलं, आत्या ती काय मिरे वाटणार, ह्याच्यापेक्षा 4 महागाईच्या साड्या ती आरामात विकत घे. मला बघितलंस ना किती महागाईची आणि सुंदर साडी घेतलीय, तुला सुद्धा तशीच साडी घेतलीय, मी तिला हीच साडी घेणार. त्याच्यानंतर ती इतक्या वेळेला बोलत राहिली ना की ज्याचं नाव ते. आता मात्र म्हटलं, ह्या नात्याला म्हणायचं काय, विषारी नातं आहे हे, पटायला लागलं होतं. पण तिला सांगायचं कसं की तू हे बोलू नकोस, किंवा तुझ्या या सारख्या सारख्या कामाला मी येऊ शकणार नाही. अपराधाची भावना यायला लागली, कारण नवरा तिचा गेलेला होता, मुलगा परदेशामध्ये. माझा नवरा म्हणाला, हे सगळं करायला तुला जमत नाहीये आणि तुला ह्या सगळ्याचा त्रास होतो आहे, मग प्रोफेशनल हेल्प घे. आणि खरंच मी एका काउन्सिलरकडे जायला लागले. तिने ना मला एवढं सक्षम बनवलं, माझ्याकडनंच सगळे पर्याय काढून घेतले. आणि ह्या सगळ्यामुळे ना माझी जी अपराधाची भावना मनामध्ये होती की तिला कसं सांगू, तिला दुखावत तर नाहीये ना मी, ही गेली आणि मी मर्यादा आखायला शिकले. बरं, ह्या सगळ्यांनी मला साथ दिली ना ती करुणा ध्यानाने, साक्षी ध्यानाने, त्या काउन्सिलरनेच मला शिकवलं. त्यामुळे झालं काय, मी काही आत्याचं वाईट चिंतत नाहीये, किंवा मी तिचं नातं तोडणार नाहीये, किंवा अगदीच कामाला मदत करणार नाहीये असं पण नाहीये. पण मला ज्या वेळेला शक्य होईल त्याच वेळेला मी जाणार आहे, आणि अगदीच खूप गरज असेल त्यावेळेला. आणि या करुणा ध्यानाने मला सक्षम बनवलं. तर मला टॉक्सिक रिलेशनशिपच्या गोष्टी कळलेल्या होत्या की आपण सतत मदत करत राहतो, पण आपल्याला गरज असते त्यावेळेला ती व्यक्ती कधीही उभी राहत नाही. बोलबच्चन असते असं म्हणा, सगळ्यांच्या समोर ती म्हणेल की मी तुला मदत करते, मी पैसे देते, पण असं कधीही होत नाही. आपल्या पाठी निंदा नालस्ती चालू असते, आपला फायदा घेतला जातो, आणि त्यांच्याबरोबर आपल्याला मायेचा ओलावा जाणवत नाही, तर एक प्रकारचं टेन्शन जाणवत राहतं. आणि ह्याच्यासाठी मी एक चक्क उपाय केला होता की प्रोफेशनल हेल्प घेतली. त्याच्यामुळे मला बाउंड्रीज सेट करता आल्या, आणि करुणा ध्यानाने माझ्या मनातली अपराधी भावनाही निघून गेली. तुम्हाला कधी अशा टॉक्सिक रिलेशनशिपमधनं जायला लागलं का? आणि मग त्यावेळेला तुम्ही कोणते उपाय योजलेत ते इथे जरूर सांगा, कारण तुमचे उपाय वेगळे असतील, सगळ्यांना त्याचा फायदा होईल. आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे सांगा. आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करून नर्चर्ड इनसाइट परिवारात सामील व्हा. लवकरच भेटतो आहोत, तोपर्यंत अच्छा.